नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरानंतर कुठलं मोठं शहर असेल तर ते आहे मालेगाव। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव शहराला मरगळ आलेली आहे। शहरामध्ये इतक्या समस्या आहेत की सुरुवात कुठनं करावी असा प्रश्न पडतो। मात्र या समस्या सोडवण्यावर फारसा कोणाचाच भर दिसत नाही। नेमकं मालेगावमध्ये चाललंय काय आणि तिथल्या समस्यांवर उपाय काय हे जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट। मालेगाव यंत्रमागांचं शहर अशी ओळख असलेलं हे सुमारे 35 किलोमीटर व्यासाचं शहर, जिथल्या महापालिकेचं वार्षिक बजेट 400 कोटींचं आहे, त्या मालेगाव शहराला अनेक समस्यांचा विळखा पडलाय। इथं अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे। त्यात भर पडते ती खराब रस्त्यांची। दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होतो, मात्र तो निधी कुठल्या खड्ड्यात मुरतो हेच कळायला मार्ग नाही। स्वच्छतेचे प्रश्न आता आवासून उभे राहिलेले आहेत, त्याने राक्षसाचं स्वरूप घेतलेलं आहे। सांगायला लाज वाटते की मालेगाव शहर आज हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक प्रदूषित असं चंद्रपूर नंतरचं शहर आहे। आज मालेगावात आपण कुठेही फिरलात तर तुम्हाला धुळीचं साम्राज्य दिसतंय। याचं कारण असं आहे की रस्त्यावरती असलेले मातीचे जे ढिगारे ते गेल्या कित्येक वर्षात भरले गेलेले नाहीत। जिस एजेंसी को ठेका दिया गया था उनका क्या रेट था, आज उसके 4 पट रेट दिया गया। दूसरी कंपनी को दिया गया, 4 पट रेट देने के बाद भी जैसा कचरा पड़ा रहता था वैसे ही कचरा पड़ा है। आप पूरे शहर का सर्वे करके देख लीजिए। तो ये तो कारपोरेशन को लूटने का काम हो रहा है, और कारपोरेशन का खजाना खाली करने में क्या अपने और क्या पराये सब शामिल है। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन बस स्थानकासमोर नव्या उड्डाण पुलाचं काम गेल्या 8 ते 9 वर्षांपासून सुरू आहे। नागरिक, नेते आणि लोकप्रतिनिधी या सर्वांनी आंदोलनं करून झाली, पण हा पूल काही पूर्ण होण्याचं नाव घेत नाही। शहरातून अवजड वाहनांना प्रवेश बंद असताना देखील या ठिकाणी मोठमोठाली वाहने या मोसमपूल भागातून जात असतात। परिणामी मागे अपघात देखील या ठिकाणी झालेले होते। प्रशासन, पोलीस प्रशासन या सर्व प्रश्नांकडे लक्ष देईल का? एकंदरीत जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे। या समस्या कमी म्हणून की काय, तर अस्वच्छतेचा मुद्दा सुद्धा मोठा आहे। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आतापर्यंत अनेक कंपन्यांना कंत्राट देऊन झालं, मात्र इथले कचऱ्याचे आगार होते तसेच आहेत। त्यात भर म्हणजे अवजड वाहनांची वाहतूक आणि सततची रस्त्यांची कामं, यामुळे प्रदूषणही खूप आहे। समस्यांची यादी इथं संपत नाही। शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीमध्ये सांडपाणी आणि कत्तलखान्यांमधून रक्तमिश्रित पाणी सोडण्याचं प्रमाण प्रचंड आहे। त्यामुळे शहरातल्या दवाखान्यांमध्ये कधीही जा, तिथं रुग्णांची रांग लागलेली असतेच। 2024 मध्ये एकट्या मालेगावात 80 जणांना डेंग्यू झाला होता। आता सध्या स्थितीमध्ये मालेगाव शहरामध्ये डेंग्यू हा आजार चालू आहे। 467 रुग्ण महानगरपालिकेच्या म्हणण्याप्रमाणे 64 आहेत आणि 10 पॉझिटिव्ह आहेत। त्याच्यातले 2 गमावून बसलो आम्ही। ते गरिबाचे असतील श्रीमंत तो प्रश्न नाही, पण डेंग्यू आजार झाल्यानंतर कमीत कमी 70,000 रुपये करते। महानगरपालिकेला त्याच्याशी काही देणं नाही। तर आपल्याकडे हिवतापाचे किंवा मलेरिया, डेंग्यूचे काही पेशंट ॲडमिट, डेंग्यू सदृश्य काही पेशंट ॲडमिट होतात। यासाठी जर्नली एक तर म्हणजे तापमानात झालेली घट, दुसरी गोष्ट मध्ये काही वेळा दूषित पाणी आहे, नंतर अस्वच्छता आहे आजूबाजूला राहण्यामध्ये किंवा स्वतःच्या हायजिनिंगमध्ये कुठे फरक पडला तर त्यामुळे पण ह्या रुग्ण वाढ होत असते। त्यातील अनेक समस्यांवर तोडगा काढण्यात येतोय असं महापालिका आयुक्त रवींद्र जाधव सांगतात। संध्याकाळी आणि रात्री सुद्धा आपण काही कचऱ्याच्या गाड्या सुरू ठेवलेल्या आहेत, जेणेकरून व्हेजिटेबल मार्केट असेल, हॉटेल्स असतील, तिथला जो कचरा संध्याकाळी पडतो तो रात्रीच्या रात्री उचलल्या जावा, जेणेकरून रात्रीतून कुत्रं किंवा इतर प्राणी त्या अन्नाची किंवा त्याची कचऱ्याची नासधूस न करून इतरत्र कचरा देणार नाहीत। निवडणूक आली की घोषणा करायच्या, नंतर काही प्रमाणात निधी दिल्याची घोषणा करायची, पण शहराची अवस्था जैसे थेच। हे चक्र मालेगावकर गेली अनेक दशकं पाहत आहेत। मात्र जोपर्यंत राज्य सरकार आणि पालिका प्रशासन मालेगावचा मेकओव्हर करायचा निश्चय करत नाही, तोपर्यंत फार काही बदलणार नाहीये।
मालेगाव महानगरपालिके अंतर्गत जे जे काही निवडणुका येतात त्या निवडणुकीत हे मुद्दे प्रकर्षाने पुढे येतात, मात्र निवडणूक संपली की हे संपूर्ण मुद्दे मागे पडतात. शहरातील जे काही राजकारणी आहेत, जे काही प्रशासन आहेत, या प्रश्नांचं मात्र यांना काही गांभीर्य नाही, सोयरेसूतक नाही. संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.